माझं नाव संकेत गोरवाल. तर आपली जी सी प्रोग्रामिंगची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण एक टॉपिक शिकणार आहे, तो आहे फॅक्टोरियल. तर सर्वात पहिले मी तुम्हाला एक फॅक्टोरियलचं एक्सप्लेनेशन देईन, मग नंतर आपण एक एक्झाम्पल बघूया. फॅक्टोरियल फॅक्टोरियल म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ नॅचरल नंबर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ नॅचरल नंबर्स. फॅक्टोरियल हे डिनोट केलं जातं एक्सक्लेमेटरी मार्कने. इट इज डिनोटेड बाय एक्सक्लेमेटरी मार्क. तर आपण आता सध्या प्रोग्राम बघणार आहे. सर्वात पहिले चला तर आपण एक प्रोग्राम चालू करूया. सर्वात पहिले आपण लायब्ररी इनपुट करणार पाहिजे. त्याच्यानंतर मेन फंक्शन मध्ये चाललो आपण. सर्वात पहिले आपण जे व्हेरिएबल आहे ते देणार आहे. इंटिजर आहे, आपण एक इंटिजर घेतला आहे. फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 हे आपण का घेतलंय? कारण फॅक्टोरियल ची जी व्हॅल्यू ती 0 घेऊ शकत नाही आपण, कारण फॅक्टोरियल काढायला मल्टिप्लिकेशन एक नंबर सोबत करावं लागतं. जर 0 सोबत आपण एखादा नंबर मल्टिप्लिकेशन केला तर तो 0च आहे, त्यासाठी आपल्याला 1 घ्यावं लागते. आणि नम हा एक नंबर घेतलाय. त्यानंतर आपण एक युजरकडून इनपुट घेणार आहे. एंटर नंबर. युजर आपल्याला एक नंबर एंटर करायचा आपल्याला त्याच्यामध्ये, आणि जर आपलं जे आउटपुट आहे ते खालच्या लाईन मध्ये घ्यायसाठी आपण यूज करतो /n. त्यानंतर आपण स्कॅनएफ का बरं यूज होतं? जे युजरकडून आपल्याला जे कॉल करायचं आहे ते स्कॅनएफ मध्ये लिहितो आपण, त्यासाठी यूज होतं %d. आणि आपल्याला जे प्रिंट करायचे तो नम. आपल्याला हा नंबर पहिले आउटपुट मध्ये एक नंबर येईल. त्यानंतर आपण एक लूप लावणार आहे, फॉर लूप. फॉर लूप मध्ये आपल्याला आय ची व्हॅल्यू 1 ठेवायची. i is greater than num. i is greater than num पाहिजे, आणि इज इक्वल टू द्यावं लागेल आपल्याला, आणि i प्लस प्लस. सो त्यानंतर आपल्याला जे फॅक्टोरियल आहे त्याचं लॉजिक लिहावं लागेल. फॅक्टोरियलचं लॉजिक आहे की आपलं जे फॅक्टचं नंबर आहे इंटू आय करायचं. फॅक्टोरियल इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. हे क्लोज केल्यानंतर खाली आपल्याला जो नंबर आहे तो प्रिंट करायचा आहे. printf इक्वल टू द factorial of %d.
पर्सेंट डी म्हणजे जे आपला नंबर आहे पहिला तो घ्यावा लागेल इज, आत्ता आपण जे डिक्लेअर करणार आहे तो नंबर पर्सेंट डी क्लोज, त्याच्यानंतर आपल्याला पहिले नम आणि मग फॅक्ट क्लोज. त्याचं आउटपुट येईल, युजरने आपल्याला जर नंबर एंटर करायला लावला तो म्हणेल की एंटर नंबर, आपण टाकला 5, मग तो लूपमध्ये जाईल, त्याच्यानंतर त्याची इंटू होईल 1 2 4 3 1 आणि त्याचा आउटपुट येईल 120. सो थँक्यू.